बरं, महाराजांवरती काय संस्कार केले असतील शिवाजी महाराजांनी? अरे झुकल्या वेदना झुकले सारे, झुकल्या वेदना झुकले सारे, पण छावा झुकला नाही, प्राण सोडला धर्मासाठी पण धर्म सोडला नाही, धर्म सोडला. म्हणून प्राण देण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे धर्मासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी. आपलं लेकरू चांगलं घडावं असं वाटत असेल तर आईने त्याच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. म्हणून आज आपण विचार करतो की ते एक विकी कौशल नावाच्या एका व्यक्तीने एक चित्रपट आता गाजलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, छावा चित्रपट. महाराज थिएटरमध्ये बरेच लोक हा पिक्चर पाहण्यासाठी हौशेने जातात. मी नाही गेले, मला वेळ नाही मिळाला, पण जातात बरेच लोक. पण ज्यावेळेस मी व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती मी पाहिलं त्यावेळेस मला एक व्हिडिओ असा दिसला, तो भरपूर गाजलेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर एक मुलगी थिएटरमध्ये रडायला लागली तो चित्रपट पाहून, आणि आपल्या आईवडिलांना ती मुलगी म्हणू लागली की आई बाबा महाराज कुठं गेले आणि महाराजांना का मारलं. छोटीशी मुलगी होती ती. महाराजांना का मारलं, महाराज कुठे आहेत. त्यावेळेस ते आई वडील त्या मुलीला समजून सांगत होते, मला सांगा आज आपली मुलं एखादा मोबाईल घेतला नाही म्हणून आपल्या आईवडिलाशी भांडणारी पोरं, एखादी वस्तू घेतली नाही, एखादी खेळणं घेतलं नाही म्हणून आईवडिलाशी भांडणारी पोरं जर त्या ठिकाणी छावा चित्रपट बघून संभाजी महाराजांकडे पाहून जर रडून म्हणत असतील की बाबा महाराजांना का मारलं, मला असं वाटतं की अशा पिढीची आज आपल्या समाजाला गरज आहे. अशा संस्कारी पिढीची आज ह्या काळामध्ये गरज आहे. हे संस्कार चांगले घडावेत. आई वडिलांनी आपल्या मुलाला जरूर अशा काही गोष्टी दाखवल्या पाहिजे, असे काही संस्कार केले पाहिजे की ते संस्कार मुलांच्या अंतःकरणामध्ये रुजले पाहिजे. कारण पुढचं आपल्या मुलांचं जे भविष्य असतं ते संस्कारावरती अवलंबून असतं. लक्षात घ्या. बरं, महाराजांवरती काय संस्कार केले असतील शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांवरती काय संस्कार केले असतील जिजाऊ मातेने? अरे झुकल्या वेदना झुकले सारे, झुकल्या वेदना झुकले सारे, पण छावा झुकला नाही, प्राण सोडला धर्मासाठी पण धर्म सोडला नाही, धर्म सोडला. म्हणून प्राण देण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे धर्मासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी. एवढी सेवा करणारी पिढी जन्माला यावी असे वाटत असेल तर संस्कार करा. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलावरती, संभाजीराजांवरती संस्कार केले, जसं जिजाऊ मातेने शिवबावरती संस्कार केले, असे संस्कार घडवता आले पाहिजे. आणि म्हणून पहिला क्रमांक आईला आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा संस्कार जर कुणाचे होत असतील आपल्या मुलांवरती तर आईचे संस्कार होत असतात. लक्षात, आईचे संस्कार. आणि मग नंतर वडिलांचे संस्कार आपल्या मुलावरती होत असतात. मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच कळत नाही त्यांना देव कळणं कठीण आहे. तुम्ही कशाला भानगडीत पडता देव कळून घेण्याच्या, जर तुम्हाला आईवडिलांना समजून घेता येत नसेल. आणि ज्यांना आईवडिलांना प्रसन्न करता येतं देव त्यांच्यावरती आपोआप प्रसन्न होतो. कदाचित देवाला प्रसन्न गेल्यानंतर गेलेले आई वडील पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुम्हाला आपोआप भेटेल. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. कुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. त्यामुळे आई वडिलांना प्रसन्न, बरं त्यांना प्रसन्न करण्याकरता असं काही लागत नाही. आई वडिलांना प्रसन्न करण्याकरता काय लागतं? काही लागत नाही हो. ते काय तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागतात का? काय मागतात? आईला जेवढं आपल्या मुलाच्या परिस्थितीची जाणीव असते तेवढी बाईला नसते. तुमच्या लक्षात आलं असं. म्हणून मुलांनी सुद्धा आईशी बोलताना विचार केला पाहिजे. बाईशी बोलताना नाही विचार केला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या आईला सांगा आई माझ्यावरती एवढं कर्ज आहे. ती आई रात्रभर झोपणार नाही, रात्रभर झोपणार नाही. म्हणून मी सांगेल तुम्हाला आईशी बोलताना नेहमी शब्दांचा बचाव करता आला पाहिजे. आईला प्रसन्न करता आलं पाहिजे. बरं, प्रसन्न करण्याकरता ती तुम्हाला कधी तुमच्या परिस्थितीकडे बघून, तुमची कामं बघून, तुमच्या संसाराकडे बघून ती तुम्हाला कधी एक साडी सुद्धा मागत नाही.
ते तुम्हाला म्हणत नाही की नाही मला आता ही गोष्ट घेतली पाहिजे बाळा, नाही बाळा तू तुझ्या मुलांचं बघ, तुझ्या पत्नीचं, तुमचं बघा, माझं काही मी आहे व्यवस्थित. म्हणून मी तुम्हाला सांगेल, फक्त दिवसातून एकदा त्या आईला विचारा, आई तू बरी का, बाबा बाबा तुम्ही बरे आहेत का, तुम्ही जेवला का, फक्त एवढे 2 शब्द जरी त्यांना बोलले, अहो पोट भरतं त्यांचं. आणि म्हातारपणामध्ये आई वडिलांना गोड बोलणं हे म्हातारपणातलं टॉनिक असतं, टॉनिक. आणि हे टॉनिक जरी तुमच्या आई वडिलांना तुम्हाला देता येत नसेल तर मला असं वाटतं की त्याच्यासारखा दुर्भागी मुलगा या जगात कोणताच नसेल. आपल्याला जर स्वतःच्या आई वडिलांना थोडा वेळ 2 शब्द बोलायला वेळ नसेल, त्याच्यासारखा मुलगा कुठला दुर्भागी असेल. माऊलींची ओवी का माता पितरे धड न बोली संसारी, एर विश्वची आदरे मूर्ख जैसा. माऊली म्हणतात, जी मुलं स्वतःच्या आईवडिलांना धड न बोली संसारी, जर बोलू पण शकत नसतील ना, ह्या मुलांचं संपूर्ण जग जरी आदर करत असलं आणि त्यांच्या पाया पडत असलं तरी माऊली म्हणतात मूर्ख जैसा, मूर्ख आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी तुम्हाला सांगेल, ज्याची आई गेली ना त्याच्या जीवनातलं सर्वस्व गेलं. एकदा का तुमच्या आई वडील ह्या मातेआड निघून गेले ना, किती आई आई करा आणि किती बाबा बाबा करा, मातेआड गेलेले आईबाप नंतर तुम्हाला ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून हात जोडून विनंती असेल, जोपर्यंत जिवंत आहेत आपले मायबाप तोपर्यंत त्यांच्याशी बोलून घ्या, त्यांच्या समोर आपल्या अंतःकरणातलं प्रेम व्यक्त करा, आपल्या वडिलांसमोर बोला. आहेत तोपर्यंतच, मेल्यावर रडून काहीही उपयोग नाही हो, काय उपयोग आहे. म्हणून जिवंतपणे त्यांना जपलं पाहिजे, जिवंतपणे. कारण जगात आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नाही. कोण प्रेम करेल आई एवढं, कोणीच करू शकणार नाही. सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ देती है दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं आहे. म्हणून ज्याची आई गेली त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. त्याच्या जीवनात त्याच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं कोणीतरी गेलं. लक्षात घ्या,